ठिकाणी एक्झाम्पल नंबर 5 बघतोय आणि त्या ठिकाणी सोडवायचं कसं सर्वांना माहिती आहे. इन द बुक्स ऑफ मेसर शर्मा अँड वर्मा. एक्झाम्पल मध्ये पहिले जे वाक्य आहे ते सांगितले बघा. फ्रॉम द फॉलोविंग ट्राय बॅलन्स ऑफ मेसर्स शर्मा अँड वर्मा. ठीक आहे, म्हणजे इन द बुक्स ऑफ मेसर शर्मा अँड वर्मा असं या ठिकाणी घेणार आहे. त्यानंतर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं या ठिकाणी हेडिंग घेतोय आणि त्याच्या खालच्या ओळीला फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2013. बघा या ठिकाणी फॉर द इयर एंडेड म्हणायचं आहे. का म्हणायचं असतं सर्वांना माहिती आहे. वर्ष कधी संपतंय त्याची तारीख ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. म्हणून फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2013. या ठिकाणी 4 कॉलम करतो, सर्वांना माहित आहे. डेबिट साइडला 2, क्रेडिट साइडला 2 कॉलम करतो. या ठिकाणी पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज असे या ठिकाणी 4 कॉलम तयार करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी बॅलन्स शीट आपण तयार करतोय. बरेच म्हणतील या ठिकाणी हे आपलं ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती ओळीचं असेल, तर 25 ओळीचं या ठिकाणी आपलं ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असणार आहे. बघा मी पुन्हा एकदा सांगतोय, आपलं या ठिकाणी ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे 25 ओळीचं असणार आहे. ठीक आहे. त्यामधल्या पहिल्या ज्या 8 ओळी आहेत, पहिल्या ज्या 8 ओळी ते या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या असतील आणि त्यानंतरच्या बाकीच्या काही ओळी शिल्लक आहेत त्या सर्वच्या सर्व या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या असणार आहेत. त्यानंतर बॅलन्स शीट या ठिकाणी आपण तयार करतोय. या ठिकाणी मी हेडिंग दिलं बॅलन्स शीट, त्याच्या खालच्या ओळीला ॲज ऑन 31/3/2013. बघा पुन्हा एकदा मी सांगतोय, बॅलन्स शीट त्याच्या खालच्या ओळीला ॲज ऑन 31/3/2013. ठीक आहे. आता या ठिकाणी 4 कॉलम तयार करायचे असतात. लायबिलिटीज, अमाऊंट रुपीज, असेट्स, अमाऊंट रुपीज असे या ठिकाणी 4 कॉलम तयार करायचे असतात. हे कॉलम सर्वांनी तयार करून घेणं गरजेचं आहे. किती ओळीचं असेल बॅलन्स शीट, तर 15 ओळीची या ठिकाणी बॅलन्स शीट असणार आहे. जास्त ओळीची या ठिकाणी बॅलन्स शीट नाही. लायबिलिटीज, अमाऊंट रुपीज, असेट, अमाऊंट रुपीज असे या ठिकाणी 4 कॉलम तयार करायचे. ठीक आहे, सर्वांनी तयार करून घेणं गरजेचं आहे. घ्या तयार करून. आता या ठिकाणी मी एक्झाम्पलचं वाचन करतोय. मी आज हे एक्झाम्पल घेतलंय, यामध्ये काहीतरी नवीन आहे म्हणून या ठिकाणी मी एक्झाम्पल घेतलेलं आहे. थोडंसं वेगळं आहे, थोडंसं अवघड आहे म्हणून या ठिकाणी मी हे एक्झाम्पल घेतलंय. ठीक आहे. मी आता एक्झाम्पलचं वाचन करतोय, तुम्ही या ठिकाणी आखून घ्यायचंय, आखून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. आता लक्ष द्या, पहिलं जे वाक्य आहे एक्झाम्पलचं काय सांगितलंय. फ्रॉम द फॉलोविंग ट्राय बॅलन्स ऑफ मेसर्स शर्मा अँड वर्मा you are required to trading and profit and loss account for the year ended 31 March 2013 and balance sheet as on that date. बघा या ठिकाणी काय सांगितलंय की प्रिपेअर करा. प्रिपेअर म्हणजे तयार करा. काय काय तयार करा. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केला. तयार केलं की आपण. ठीक आहे. त्यानंतर बॅलन्स शीट तयार करा. केली ना आपण बॅलन्स शीट तयार. ओके. पुढे एक वाक्य आहे, अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. हेच आज या ठिकाणी आपण नवीन शिकतोय. नवीन काय शिकणार आहे, हेच नवीन शिकणार आहे. काय सांगितलंय. सांगितलंय बघा त्यांनी की पार्टनर शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस. पार्टनर शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस या ठिकाणी सांगितलंय रेशो दिला नाही. त्यांनी सांगितलंय शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन दिअर कॅपिटल रेशो. बघा त्यांचं जे काही कॅपिटल आहे ना, त्या कॅपिटलचा भाग देऊन एकमेकाला भागाकार करून या ठिकाणी त्यांचा रेशो काढायचा आहे. कॅपिटल रेशो प्रमाणे या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस वाटायचं आहे. ते आपण या ठिकाणी बघणार आहे एक्झाम्पल सोडवत असताना. काही वेगळं नाही. रेशो काढू एक 5 मिनिटांमध्ये. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी पुढे ट्रायल बॅलन्स दिलाय आणि ट्रायल बॅलन्स अत्यंत महत्वाचा आहे. बघा या ठिकाणी ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साइडला 2 कॉलम आहेत, क्रेडिट साइडला 2 कॉलम आहेत. ठीक आहे. बघा या ठिकाणी डेबिट साइडला काही मुद्दे आहेत, त्याचं या ठिकाणी मी वाचन करतो की ओपनिंग स्टॉक, परचेसेस, सॅलरीज, त्यानंतर अनप्रोडक्टिव्ह वेजेस, त्यानंतर कॅरिएज, फ्राईट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, डेप्टर्स, फर्निचर, लीज होल्ड प्रॉपर्टी, इन्व्हेस्टमेंट, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ऍडव्हर्टाइजमेंटच्या कंसामध्ये फॉर 3 इयर्स म्हणले. हा एक घटक नवीन आहे.
आणि अनप्रोडक्टिव्ह वेजेस हा एक घटक नवीन आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट सांगितलंय, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सांगितलंय, ऍडव्हर्टाइजमेंट झालं, बॅड डेप्स आहे, डिस्काउंट आहे आणि कॅश इन हँड आहे. असे बरेचसे या ठिकाणी मुद्दे आहेत डेबिट साईडला. क्रेडिट साईडला फार कमी मुद्दे आहेत. वन बाय वन आपण बघूया. कॅपिटल शर्माचं दिलंय, वर्माचं दिलंय, त्यानंतर क्रेडिटर्स दिला आहे, त्यानंतर रेंट रिसिव्ड रेंट मिळाला, इन्कम दिलाय, त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट, त्यानंतर सेल्स दिलाय. ठीक आहे, एवढं तरी मान्य आहे, काही अवघड नाही. ऍडजस्टमेंट 5च आहेत, जास्त ऍडजस्टमेंट नाहीत. आता ऍडजस्टमेंट जास्त नाहीत म्हणल्यावर थोडंसं काहीतरी वेगळं असणार आहे. हो, वेगळं आहे. ऍडजस्टमेंट नंबर 1 काय आहे? क्लोजिंग स्टॉकची आहे. सर्वांना ती एंट्री येते, सर्वांना ट्रान्झॅक्शन जमतो क्लोजिंग स्टॉकचा. त्यानंतर 2 नंबरची ऍडजस्टमेंट अत्यंत महत्वाची आहे. ते पण या ठिकाणी नवीन शिकतोय आपण, नवीन काहीतरी शिकायचं आहे, ते आज या ठिकाणी ऍडजस्टमेंट नंबर 2 मध्ये आहे. प्रोव्हाइड आरडीडी ऍट 5% ऑन सन्ड्री डेप्टर्स. ठीक आहे, हे आपल्याला माहित असतं की डेप्टर्स वरती आरडीडी आकारली जाते. परंतु पुढे काय म्हणले बघा, अँड रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेप्टर्स ऍट 3%, 3%. बघा, या ठिकाणी डेप्टर्स वरती रिझर्व फॉर डिस्काउंट दिलाय, 3% डिस्काउंट आहे. म्हणजे 2 ऍडजस्टमेंट या ठिकाणी डेप्टर्स वरती दिलेल्या आहेत, त्या या ठिकाणी आपण बघणार आहे. त्यानंतर 3 नंबरची ऍडजस्टमेंट आहे, गुड्स वर्थ ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर आणि इन्शुरन्स क्लेम, कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ऑफ ₹4,300. बघा, ही सुद्धा ऍडजस्टमेंट नवीन आहे, वेगळी आहे. ही सुद्धा या ठिकाणी ऍडजस्टमेंट आपण शिकणार आहे. थोडंसं या ठिकाणी पार्ट वेगळा आहे. ठीक आहे, बघूया आपण. बघा, या ठिकाणी स्टार करायचं राहून गेलंय. 2 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये फक्त डेप्टर्सला स्टार करणार आहे, डेप्टर्सला. या ठिकाणी डेप्टर्सचा मुद्दा मी स्टार करतोय. स्टार करा डेप्टर्सला, बाकी कुठेही स्टार करू नका. ऍडजस्टमेंट नंबर 3 या ठिकाणी काय सांगितलंय की डिस्ट्रॉयड बाय फायर, त्याची वेगळीच या ठिकाणी इफेक्ट होत असतात, त्याचा कोणाशीही संबंध नाही. त्यानंतर 4 नंबरची ऍडजस्टमेंट आहे, रेंट ऑफ ₹800 इज स्टील रिसिवेबल. बघा, रेंट ऑफ ₹800 इज रिसिवेबल. येणं इन्कम संदर्भात आहे, फ्रॉम द टेंट. बघा, या ठिकाणी ₹800 येणं आहे आणि ₹800 येणं आउटस्टँडिंग आहे, आउटस्टँडिंग दिलंय. रिसिवेबल येणं आहे, लक्षात ठेवा. येणं म्हणले की आउटस्टँडिंग दिसतंय, इन्कम संदर्भात. कशाचा इन्कम आहे, कशाचा आउटस्टँडिंग आहे? रेंटचा आउटस्टँडिंग आहे. रेंट या ठिकाणी दिसतोय, याला मी स्टार करतो. ओके, पुढचा पॉइंट, डेप्रिसिएशन फर्निचर ऍट 12% पर एनम. बघा, डेप्रिसिएशन दिलेलं आहे 12%, डेप्रिसिएशन दिलेलं आहे 12%. कशावरती? फर्निचरवरती. फर्निचरला या ठिकाणी मी स्टार करणार आहे, फर्निचरला या ठिकाणी मी स्टार करणार आहे. ठीक आहे, सर्वच्या सर्व ऍडजस्टमेंट बघितल्या, थोडक्यात माहिती घेतली, वाचन केलं. वाचन केल्याशिवाय गणित सोडवू शकत नाही. ठीक आहे, आता या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्ही या ठिकाणी अकाउंट तयार केले का? हॅलो, हो सर, केलंय सर. ठीक आहे, तयार केले असतील तर या ठिकाणी आपण आता सोडवायला सुरुवात करूया. सुरुवात या ठिकाणी 1 बाय 1 बघूया. लगेच काय आहे बघूया. या ठिकाणी पहिला ट्रान्झॅक्शन आहे ओपनिंग स्टॉक. बघा, सुरुवातीची शिल्लक या ठिकाणी दिलेली आहे. सर्वांना माहिती आहे की आपण ओपनिंग स्टॉक फॅक्टरीमध्ये घेतो, क्लोजिंग स्टॉक सुद्धा फॅक्टरीमध्ये घेतो, ऑफिसमध्ये घेत नाही. ठीक आहे, आता लास्ट एक्झाम्पल आहे म्हणून थोडक्यात मी सांगतो. ट्रान्झॅक्शन नंबर 1 बघण्या अगोदर, ट्रेडिंग अकाउंट म्हणजे कारखान्याचा अकाउंट आहे, फॅक्टरीचा अकाउंट आहे. त्याच्या डेबिट साईडला सर्व प्रकारचे खर्च येतात आणि क्रेडिट साईडला सर्व प्रकारचे इन्कम येतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे ऑफिसचा आहे, कार्यालयाचा आहे. डेबिट साईडला सर्व खर्च आणि लॉस येतो, तोटा येतो, लॉस आणि तोटा.
त्यानंतर क्रेडिट साईडला इन्कम येतो, इन्कम या ठिकाणी येतो आणि फायदा येतो. ठीक आहे. या ठिकाणी बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईडला काय काय येतं, लायबिलिटी साईडला कर्ज किंवा देणं येतं. बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कर्ज किंवा देणं येतं आणि असेट साईडला या ठिकाणी संपत्ती किंवा येणं येतं. असेट साईडला संपत्ती किंवा येणं येतं. ठीक आहे, हे तर महत्वाचं लक्षात आहे तुमच्या. आता या ठिकाणी फर्स्ट ट्रान्झॅक्शन सांगितलंय ओपनिंग स्टॉकचा. सर्वांना माहिती आहे ओपनिंग स्टॉक म्हणजे सुरुवातीची शिल्लक आणि ओपनिंग स्टॉक हा आपला खर्च आहे. ओपनिंग स्टॉक हा आपला खर्च आहे आणि खर्च म्हणलं पण खर्च कशाचा? शिल्लक वस्तू ऑफिस मध्ये असतात का? नाही. शिल्लक वस्तू या फॅक्टरी मध्येच असतात. कच्चा माल शिल्लक वस्तू या ठिकाणी फॅक्टरी मध्येच असतो. म्हणजे ओपनिंग स्टॉक हा फॅक्टरीचा खर्च आहे. लिहून टाका ना डेबिट साईडला. सर्वांना माहिती आहे डेबिटला ओपनिंग स्टॉक, क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक. डेबिटला ओपनिंग स्टॉक, क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक. लिहून टाका ना मग. ओपनिंग स्टॉक रक्कम 28,000, रक्कम 28,000. ठीक आहे. आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आपण बघू. ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची पण लगेच बघूया. ओपनिंग स्टॉक बघितला, क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट लगेच बघू. 1 नंबरची ऍडजस्टमेंट. स्टॉक ऑन हँड 31 मार्च 2013 वॉज ऍट कॉस्ट रुपीज 38,000. बघा या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक दिलाय 38,000 रुपयांचा. सर्वांना माहिती आहे क्लोजिंग स्टॉक हा इन्कम आहे फॅक्टरीचा. क्लोजिंग स्टॉक हा फॅक्टरीचा काय इन्कम आहे आणि इन्कम फॅक्टरीच्या कुठे येतो? क्रेडिट साईडला. लिहून टाका बाय क्लोजिंग स्टॉक 38,000. ठीक आहे. ऍडजस्टमेंट होती बाळांनो, ऍडजस्टमेंट. 2 इफेक्ट होणार, 2. सर्वांना माहिती आहे 2 इफेक्ट होणार, 1 नाही 2. आता ठीक आहे, क्लोजिंग स्टॉक लिहिला. डेबिटला ओपनिंग स्टॉक, क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक. ओके. सुरुवातीची शिल्लक वस्तू. ठीक आहे. सर्वांना माहिती आहे सुरुवातीची शिल्लक वस्तू. शिल्लक वस्तू कुठं असते? फॅक्टरीमध्ये. ऑफिसमध्ये नाही, फॅक्टरीमध्ये. डन. या ठिकाणी ओपनिंग स्टॉक येतो डेबिटला, क्लोजिंग स्टॉक येतो क्रेडिटला. हे सर्वांच्या लक्षामध्ये आहे. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे ओपनिंग स्टॉक डेबिटला लिहितो, क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला लिहितो. या ठिकाणी ओपनिंग स्टॉक दिला होता 28,000. लिहिला टू ओपनिंग स्टॉक 28,000 रुपये. आता ऍडजस्टमेंट दिलेली आहे. ऍडजस्टमेंट नंबर 1 काय सांगितले की या ठिकाणी सांगितले स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2013 वॉज ऍट कॉस्ट रुपीज 38,000. बघा क्लोजिंग स्टॉक दिलाय आणि हा क्लोजिंग स्टॉक शिल्लक वस्तू शेवटची. या ठिकाणी इन्कम असतो फॅक्टरीचा इन्कम आणि इन्कम म्हणलं की ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिलं. परंतु ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. सर्वांना माहिती आहे ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. ठीक आहे. मग या ठिकाणी दुसरा इफेक्ट करायचा आहे. शिल्लक वस्तू या आपल्या मालकीच्या असतात, आपली संपत्ती आहे आणि संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहून टाका. क्लोजिंग स्टॉक 38,000. क्लोजिंग स्टॉक 38,000. ठीक आहे. आता या ठिकाणी ऍडजस्टमेंट नंबर 1 संपली. संपली बरं का ऍडजस्टमेंट नंबर 1. पुढे परचेसेस काय सांगितले? परचेसेस. सर्वांना माहिती आहे परचेस म्हणजे काय? वस्तू विकत घेणे. परचेस म्हणजे काय? वस्तू विकत घेणे. वस्तू विकत घेतली, आपल्याकडून काय गेले? पैसे गेले. बर ठीक आहे. खरेदी विक्रीचा व्यवहार, परचेस आणि सेलचा व्यवहार कोण करतं? ऑफिस करतं का फॅक्टरी करतं? तर या ठिकाणी फॅक्टरी परचेस आणि सेलचा ट्रान्झॅक्शन करते. कोण करतं? फॅक्टरी. खरेदी विक्रीचा व्यवहार फॅक्टरी करतं. ओके. या ठिकाणी फॅक्टरी मध्ये येणार आहे. बरं डेबिट साईडला काय येतो? खर्च येतो. क्रेडिट साईडला काय होतो? इन्कम येतो. परचेस काय आपला खर्च आहे, खर्च. परचेस काय खर्च आहे, खर्च म्हणलं की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेसेस. ठीक आहे. या ठिकाणी मला तुम्हीच सांगा रक्कम इनरला का आउटरला? तुम्हीच सांगा. 1,75,000 रुपये रक्कम आहे. इनरला का आउटरला? रिटर्न दिलाय का?
रिटर्न, आउटवर्ड, परचेस रिटर्न दिलाय का सांगा. आउट नाही सर. दिलेलं नाही म्हटल्यानंतर डायरेक्ट आउटरला लिहिणार 1,75,000 लिहून टाका. 1,75,000. ठीक आहे, जमलं. पुढचा ट्रान्झॅक्शन सॅलरी. सॅलरी म्हणजे काय? पगार. आणि पगार कुठे दिला जातो? ऑफिस मध्ये. का पगार ऑफिस मध्ये दिला जातो? बौद्धिक कष्ट कुठे घेतलं जातं? ऑफिस मध्ये. शारीरिक कष्ट कुठे घेतलं जातं? फॅक्टरी मध्ये. सॅलरी कशाची देतात? सॅलरी कशाची देतात? बौद्धिक कष्टाची. वेजेस कशाला देतात? शारीरिक कष्टाची. ठीक आहे, मग सॅलरी कोण देतं? ऑफिस देतं. ऑफिस. खर्च आहे खर्च, डेबिट साईडला द्यायचा. टू सॅलरी. रक्कम आउटरला 17,500. 17,500. ठीक आहे, डन झालं. पुढे अत्यंत महत्वाचा घटक आहे अनप्रोडक्टिव्ह वेजेस. बरेच म्हणा वेजेस आहे वेजेस. वेजेस घ्या फॅक्टरीला. वेजेस घ्या फॅक्टरीला. थांबा जरा, ऐका. बघा, प्रोडक्टिव्ह आणि अनप्रोडक्टिव्ह वेजेस मध्ये दोन प्रकार असतात. किती प्रकार असतात? दोन. एक असतो प्रोडक्टिव्ह वेजेस, दुसरा असतो अनप्रोडक्टिव्ह वेजेस. ठीक आहे, लिहून घ्या, लिहून कुठेतरी. प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे उत्पादन, वस्तू तयार करण्यासाठी लागलेली मजुरी, त्याचा खर्च. प्रोडक्टिव्ह वेजेस मध्ये बघा, उत्पादन किंवा वस्तूची निर्मिती करण्यासाठी आलेला मजुरीचा खर्च, त्याला म्हणतो प्रोडक्टिव्ह वेजेस. ओके, मग तो खर्च फॅक्टरीचा आहे, प्रोडक्टिव्ह वेजेस. परंतु अनप्रोडक्टिव्ह वेजेस, वस्तू तयार करण्यासाठी मजुरी नाही वापरली. बघा, उत्पादनासाठी ती मजुरी वापरली नाही, अनप्रोडक्टिव्ह म्हणलंय. उत्पादनासाठी न वापरलेली मजुरी, इतर कार्यासाठी वापरलेली मजुरी. समजा या ठिकाणी ऑफिस आहे. ऑफिस मध्ये समजा या ठिकाणी या ऑफिसच्या इमारतीचं काम करायचे. ऑफिसची इमारत आहे, त्याचं काम करायचे आहे. त्या ठिकाणी इमारत बांधण्यासाठी मजुरांची गरज असते. या ठिकाणी मजुरांची गरज असते. आणि मजूर म्हणलं की या ठिकाणी सर्वांना माहित आहे शारीरिक कष्ट आलं. पण ऑफिस मध्ये सुद्धा वेजेस येतात, मजुरी येते. बघा, ऑफिस मध्ये सुद्धा मजुरी येते, पण त्या मजुरीला आपण काय म्हणतो? अनप्रोडक्टिव्ह वेजेस म्हणतो. अनप्रोडक्टिव्ह वेजेस. अनप्रोडक्टिव्ह वेजेस हा आपला ऑफिसचा खर्च आहे. प्रोडक्टिव्ह वेजेस हा आपला फॅक्टरीचा खर्च आहे. परंतु अनप्रोडक्टिव्ह वेजेस हा आपला ऑफिसचा खर्च आहे. ऑफिसची इमारत बांधायची, शारीरिक कष्ट लागणार आहे, ऑफिसच देणार ना पैसे, तो आपला अनप्रोडक्टिव्ह वेजेस. घ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. सर्वांना मी या ठिकाणी सांगितलं, प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे वस्तूची निर्मिती करण्यासाठी आलेला खर्च. प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे काय? वस्तूची निर्मिती करण्यासाठी आलेला खर्च म्हणजे प्रोडक्टिव्ह वेजेस, मजुरीचा खर्च म्हणतो आपण. ठीक आहे, हे शारीरिक कष्ट आहे. प्रोडक्टिव्ह वेजेस हे एक शारीरिक कष्टाचं या ठिकाणी मजुरी दिली जाते, त्याचं या ठिकाणी कार्याची रक्कम या ठिकाणी दिली जाते. प्रोडक्टिव्ह वेजेस वस्तूची निर्मिती करण्यासाठी या ठिकाणी आपण प्रोडक्टिव्ह वेजेस देत असतो. ठीक आहे, परंतु कोण देतं? फॅक्टरी देतं. पण आता सांगितलं अनप्रोडक्टिव्ह वेजेस. काय सांगितलंय? अनप्रोडक्टिव्ह वेजेस. सर्वांना या ठिकाणी सांगणं अत्यंत गरजेचं आहे. अनप्रोडक्टिव्ह वेजेस या ठिकाणी म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की वस्तूची निर्मिती करण्यासाठी वेजेस नाही दिलं, तर वेगळ्या कारणासाठी, वस्तूची निर्मिती करण्यासाठी नाही तर वेगळ्या कारणासाठी आपण वेजेस दिले, मजुरी दिली. समजा या ठिकाणी म्हणू शकतो ऑफिस आहे, ऑफिसचं बांधकाम करायचे, तर या ठिकाणी त्यासाठी मजुरी द्यावी लागणार आहे, वेजेस द्यावी लागणार आहे. ते काय फॅक्टरी देत नाही, ऑफिस देतो, ऑफिस. त्याला आपण म्हणतो अनप्रोडक्टिव्ह वेजेस. अनप्रोडक्टिव्ह वेजेस. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला द्या टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस. रक्कम 1,800. 1,800 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येणार, ट्रेडिंगला नाही.
प्रोडक्टिव्ह येतं ट्रेडिंगला, नुसतं वेजेस येतं ट्रेडिंगला, परंतु अनप्रोडक्टिव्ह वेजेस हा आपला फॅक्टरीचा खर्च सोडून आहे. ऑफिसचा खर्च येतो ऑफिसचा, फॅक्टरीचा नाही. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी लिहिलं. आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कॅरिएज, नुसतं कॅरिएज दिलंय, इनवर्ड नाही म्हणलं, आउटवर्ड नाही म्हणलं. मी मागच म्हणलं होतं, काय म्हणलं होतं, ही फॅक्टरी आहे, फॅक्टरीमध्ये कारखान्यामध्ये या ठिकाणी वाहतूक होते, इनवर्ड म्हणतो, आतमधली वाहतूक. आतमधली वाहतूक कोण करतं, फॅक्टरी करतं. परंतु बाहेरची वाहतूक कोण करतं, आउटवर्ड वाहतूक कोण करतं, त्याचा खर्च कोण करतं, ऑफिस करतं. कोण करतं, ऑफिस. पण या ठिकाणी इनवर्ड पण म्हणलं नाही, आउटवर्ड पण म्हणलं नाही. लक्षात ठेवा, नुसतं कॅरिएज आलं की ते कॅरिएज इनवर्ड आहे. नुसतं कॅरिएज म्हटलं असेल तर ते आपलं कॅरिएज इनवर्ड आहे. ठीक आहे, मग कॅरिएज इनवर्ड म्हणजे कारखान्याच्या आतमधला वाहतुकीचा खर्च. कारखान्याच्या आतमधला वाहतुकीचा खर्च कोण करतं, फॅक्टरी करतं. कोण करतं, फॅक्टरी करतं. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू कॅरेज 1200. 1200. पुढे रॉयल्टी सांगितले बघा, रॉयल्टीज. या ठिकाणी रॉयल्टी म्हणजे काय, उत्पादन शुल्क. रॉयल्टी म्हणजे काय, उत्पादन शुल्क. लक्षात ठेवा, उत्पादन म्हणजे काय, वस्तू तयार करणे. रॉयल्टी कशावरती दिली जाते, वस्तूच्या निर्मितीवरती रॉयल्टी आपण देत असतो. रॉयल्टी हा आपला उत्पादनाचा खर्च आहे, प्रोडक्शनचा खर्च आहे. उत्पादन म्हणलं की या ठिकाणी फॅक्टरीचा संबंध येतो, ऑफिसचा नाही. बघा या ठिकाणी रॉयल्टीज, उत्पादन शुल्क कोण देतं, फॅक्टरी देतं, फॅक्टरी. रॉयल्टीचा खर्च कोण देतं, फॅक्टरी देतं, फॅक्टरी. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला लिहून टाका, टू रॉयल्टीज 2500. 2500 टू रॉयल्टीज 2500. पुढे फ्राईट. फ्राईट म्हणजे काय, गाडी भाडं. फ्राईट म्हणजे काय, गाडी भाडं. बघा फ्राईट, लक्षात ठेवा, फ्राईट म्हणजे गाडी भाडं. गाडी भाडं हे ऑफिस नाही देत, फ्राईट ऑफिस नाही देत. कोण देतं, फॅक्टरी देतं. वस्तूची ने-आण करण्यासाठी, वस्तूची ने-आण करण्यासाठी फ्राईट दिला जातो, भाडं दिलं जातं, गाडीचं भाडं. हा रेंट या ठिकाणी कोण देतं, फॅक्टरी देतं. फॅक्टरी का, वस्तूची ने-आण या ठिकाणी फॅक्टरीमध्येच केली जाते, म्हणून या ठिकाणी फॅक्टरीच खर्च पेड करते. ठीक आहे, लिहून टाका ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू राईट 1400. 1400. पुढे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, सर्वांना माहिती आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी म्हणजे काय, छपाईचा खर्च, स्टेशनरीचा खर्च. कागदपत्रांची छपाई फॅक्टरीमध्ये होत नाही, फॅक्टरीमध्ये होत नाही. कुठं होते, ऑफिसमध्ये. कुठं होते, ऑफिसमध्ये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा ऑफिसचा खर्च आहे, ऑफिसचा. लिहून टाका ना ऑफिसमध्ये. टू, ऑडिओ म्यूट करा प्लीज. टू या ठिकाणी लिहायचं आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 2100. प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा ऑफिसचा खर्च आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहिला 2100. ठीक आहे, पुढे डेप्टर्स, अत्यंत महत्वाचं या ठिकाणी आपण बघतोय, सन्ड्री डेप्टर्स. सन्ड्री डेप्टर्स म्हणजे काय, ऋणको. ऋणको म्हणजे काय, ग्राहक. ग्राहकाकडून नेहमी काय असतं, पैसे येणं असतं, येणं. बघा ग्राहकाकडून नेहमी काय असतं, पैसे येणं असतं, येणं. आणि येणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला, येणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहून टाका ना. डेप्टर्स, रक्कम इनरला, रक्कम इनरला लिहा, इनरला, आउटरला नाही, इनरला. स्टार केलंय म्हणून 2 ऍडजस्टमेंट आहे, 2, एक नाही 2 आहे. ठीक आहे, ऍडजस्टमेंट नंबर 2 काय सांगितले, प्रोव्हाइड आरडीडी,
5% ऑन डेप्टर्स. RDD कशावरती? डेप्टर्स वरती. किती? 5%. 5% RD दिली डेप्टर्स वरती. RDD म्हणजे काय? रिझर्व फॉर डाउटफुल डेप्स. हा आपला लॉस आहे. हा आपला लॉस आहे. लॉस नेहमी काय करतो? लेस करतो. करा ना लेस. लेस RDD 5%. सांगा. 40,000वरती 5%. तुम्ही सांगा. तुम्ही. हॅलो. 20,000. 2,000 का 20,000? किती येतंय? 2,000. 2 शून्य घालवले. 400 गुणिले 5. 4 पंचे 20. 2,000 सर. बरोबर आहे. 2,000 रुपये. लिहून 2,000. टाका 2,000. लिहून टाका 2,000. वजाबाकी इनरलाच, आउटरला नाही. दोन ऍडजस्टमेंट म्हणून इनरलाच वजाबाकी. 40 मधून 2 गेले. राहिले किती? 38,000. आता 38,000. ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात? 2. ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात? 2. RDD आपला काय? लॉस आहे. आणि लॉस म्हणलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहा. 2RDD 2,000 झाला विषय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला 2RDD 2,000. ठीक आहे. अजून ऍडजस्टमेंट नाही संपली. पुढे बघा. अँड रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेप्टर्स. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेप्टर्स. ऑन डेप्टर्स ऍट 3%. डेप्टर्स वरती फॉर डिस्काउंट दिलाय. डेप्टर्स वरती रिझर्व फॉर डिस्काउंट दिलाय. कशावरती? डेप्टर्स वरती. आपण डिस्काउंट दिला ग्राहकाला. आपला लॉस झाला. काय झाला? लॉस नेहमी काय करतो? लेस करतो. लॉस नेहमी काय करतो? लेस करतो. करा ना लेस. अडतीस हजारावरती 3%. 380 गुणिले 3. सांगा. तुम्ही सांगा. 380 गुणिले 3. 1,140. 1,140. बरोबर आहे का? 1,140. अगदी बरोबर आहे. 1,140 बरोबर आहे. बरोबर आहे. लिहून टाका. 1,140. वजाबाकी सांगा. 38,000मधून 1,140 गेले. राहिले किती? सांगा. सांगा लवकर. 38,000मधून 36,860. हा 36,800. बरोबर आहे. 36,860 लिहून टाका. 36,860. ठीक आहे. ओके. आता ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. डिस्काउंट दिला ग्राहकाला. आपला लॉस झाला ना. लॉस कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. लॉस नेहमी कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. लिहून टाका. रिझर्व फॉर डिस्काउंट फॉर डेप्टर्स. रिझर्व फॉर डिस्काउंट फॉर 140. 1,140. ठीक आहे. ऍडजस्टमेंट नंबर 2 संपली म्हणतोय. ठीक आहे. विषय संपला. पुढं फर्निचर टेबल, खुर्च्या, लाकडी वस्तू. फर्निचर म्हणतोय. फर्निचर हे आपल्या मालकीचं आहे. आपली संपत्ती आहे. आणि संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहून टाका. फर्निचर. इनरला रक्कम लिहायची. स्टार केले बाळांनो. 20,000 रुपये. 20,000 झालं. ऍडजस्टमेंट बघा. ऍडजस्टमेंट नंबर लास्ट संपते बघा. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ऍट 12% पर एनम. 12% डेप्रिसिएशन दिलंय फर्निचरवर. 12% डेप्रिसिएशन दिलंय. डेप्रिसिएशन नेहमी काय करतो? लेस करतो. करा ना लेस.
सांगा किती येतंय, सांगा किती येतंय. 12,000 सॉरी 20,000 रुपये. 2,400. किती? 2,000. पुन्हा सांग. 400. 2,400 बरोबर आहे. बघा 20,000 होते, या ठिकाणी 2 शून्य मी बाजूला काढले. 200 गुणिले 12 2,400 रुपये रक्कम या ठिकाणी आहे. लिहून टाका 2,400. वजाबाकी सांगा किती येते. वजाबाकी 20,000 मधून 2,400 केले किती येते वजाबाकी सांगा. 18,000. 18,600. 18,600 का 17,600? नीट सांगा. 17,600 का 18,600? व्यवस्थित सांगा, चुकलं नाही पाहिजे. 17,600 येणार का 18,600 येणार? बोला. 17,600. 17,600. हा 17,600 अगदी बरोबर आहे. लिहून 17,600. आता या ठिकाणी दोन इफेक्ट होतात ऍडजस्टमेंटचे. डेप्रिसिएशन आपला काय लॉस आहे. लॉस म्हणलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहून टाका टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 2,400. 2,400. ओके. ऍडजस्टमेंट नंबर 5 संपली 5 नंबरची ऍडजस्टमेंट. पुढं काय म्हणलंय. लीज होल्ड प्रॉपर्टी. लीज होल्ड प्रॉपर्टी. प्रॉपर्टी म्हणजे काय? संपत्ती. प्रॉपर्टी म्हणजे काय? संपत्ती. संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहून टाका. लीज होल्ड प्रॉपर्टी. लीज होल्ड प्रॉपर्टी 95,000. 95,000. ठीक आहे, झालं का? ठीक आहे. आउटरलाच रक्कम गेली. प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती आणि संपत्ती म्हणलं की असेट लिहून टाकलं असेटला. ओके. पुढं इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक आणि गुंतवणूक नेहमी मला येणं असतं येणं. गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट मला नेहमी येणं असतं येणं आणि येणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहून टाका ना. इन्व्हेस्टमेंटची रक्कम किती आहे बघा. 35,000. 35,000 रुपये रक्कम लिहून टाका. पुढे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग म्हणजे वाहतुकीचा खर्च. फिरण्यासाठी गेल्यानंतर जो काही खर्च येतो. म्हणजे उमरज मधून सातारला गेलो, काहीतरी ऑफिसचं काम होतं म्हणून, हे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहे. एसटीने प्रवास असेल, गाडीने प्रवास असेल, बाईकवरून प्रवास असेल, प्रवासाचा खर्च. प्रवासाचा खर्च म्हणजे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कोण देतं? फॅक्टरी नाही, ऑफिस देतं. ऑफिस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कोण देतं? ऑफिस देतं. का? ऑफिस मधूनच बघा या ठिकाणी एका ऑफिस मधून दुसऱ्या ऑफिस मध्ये जायचं म्हणलं तर या ठिकाणी ऑफिस मधल्याच कर्मचाऱ्याचं काम असतं. फॅक्टरी मधला कर्मचारी जात नाही. म्हणजे ऑफिसचा खर्च आहे. लिहून टाका टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 1,750. 1,750. आवाज येतोय सर्वांना? ठीक आहे. आता पुढचा अत्यंत महत्वाचा ऍडव्हर्टाइजमेंट. आवाज येतोय ना? ऍडव्हर्टाइजमेंट कंसामध्ये काय सांगितले रे बाळांनो? जरा बघा, तुम्हीच सांगा मला काय दिले कंसामध्ये. 3 years. ठीक आहे, म्हणजे ऍडजस्टमेंट आहे. कंसामध्ये सांगितले म्हणजे ऍडजस्टमेंट आहे. या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात. ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात. आणि जाहिरात कोण करतं? ऑफिस करतं. कोण करतं? ऑफिस. ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात आणि जाहिरात कोण करतं? ऑफिस करतं. ऑफिस. ठीक आहे. भल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू ऍडव्हर्टाइजमेंट. रक्कम इनरला रक्कम 4,275. 4,275.
ठीक आहे, ठीक आहे, लक्ष द्या. कंसामध्ये म्हटले 3 वर्षाचा आहे. आपण या ठिकाणी जे काही बघतोय ते एका वर्षातच घेणार आहे विचारामध्ये. 2-3 वर्षाचा विचारामध्ये घेत नाही, एका वर्षाचं विचारामध्ये घेतो. काय एका वर्षाचं विचारामध्ये घेतो? तर या ठिकाणी लक्षात ठेवा, अकाउंटिंग हे एका वर्षाचं होतं. अकाउंटिंग हे एका वर्षाचं होतं. 3 वर्षाचं 4 वर्षाचं एकदम केलं जात नाही. ठीक आहे. मग या ठिकाणी 3 वर्षाचं ऍडव्हर्टाइजमेंट दिलंय, 3 वर्षाचे पैसे सांगितलेत. आपल्याला एका वर्षाचं पाहिजे ना. मग काय करणार? 4,275 भागिले 3, 4,275, 4,275 भागिले 3. भागाकार सांगा किती येतोय? तुम्ही सांगा भागाकार किती येतोय? 1,400. किती? 1,425. 1,425. बरोबर आहे, 1,425. ठीक आहे. म्हणजे काय उत्तर आपलं एका वर्षाचं किती आहे? 1,425 आलं पाहिजे. उत्तर आपलं 1,425 आलं पाहिजे. काय करणार? इथं लिहितो मी 1,425. मला सांगा 4,275 रुपये रक्कम होती, त्याची रक्कम झाली 1,425. या ठिकाणी रक्कम वाढली का कमी झाली? सांगा तुम्ही, रक्कम वाढली का कमी झाली? काय झाली? हॅलो, कमी झाली. रक्कम कमी झाली. सर. बरोबर आहे, रक्कम कमी झाली की काय करतो? लेस करतो. करा लेस. लेस या ठिकाणी लिहा, लेस प्रीपेड. लेस प्रीपेड सर्वांना माहिती आहे. आउटस्टँडिंग ऍड करतो, प्रीपेड काय करतो? लेस करतो. आउटस्टँडिंग ऍड करतो, प्रीपेड काय करतो? लेस करतो. 4,275 मधून 1,425 गेले, राहिले किती? तेवढी रक्कम या ठिकाणी लिहायची. सांगा. 2,850. बरोबर आहे, 2,850. बरोबर आहे, 2,850. अगदी बरोबर आहे. बघा या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो, जाहिरातीचे पैसे सांगितले 4,275, पण ही रक्कम 3 वर्षाची आहे. आपल्याला एका वर्षाची रक्कम पाहिजे. 4,275 भागिले 3 केलं, एका वर्षाची रक्कम किती आली? 1,425. एका वर्षाची रक्कम आली 1,425. हे उत्तर आलं पाहिजे. मग या ठिकाणी मी म्हटलं 1,425, रक्कम कमी झाली. 4,275 मधून 1,425 वजा केले, राहिले किती? 2,850. हे 2 वर्षाची रक्कम होती. 2 वर्षाची रक्कम 2,850 होती. लेस प्रीपेड 2,850 लिहिलं. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. बघा, ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. प्रीपेड म्हणजे येणं, प्रीपेड म्हणजे येणं, आणि येणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहून टाका. प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट 2,850. प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट 2,850. ओके, डन झालं. पुढं बॅड डेप्ट सांगितलंय. बॅड डेप्ट ट्रायल बॅलन्स मध्ये आहे, दुसरे नाही दिलं. बॅड डेप्ट म्हणजे काय? बुडीत कर्ज. बुडीत कर्ज म्हणजे काय? लॉस, तोटा. लॉस कुठे येतो? लॉस कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. लॉस कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहून टाका ना. टू बॅड डेप्ट. बॅड डेप्ट म्हणजे काय? बुडीत कर्ज. बॅड डेप्ट म्हणजे काय? बुडीत कर्ज. बुडीत कर्ज म्हटलं की सर्वांना माहिती आहे, बुडीत कर्ज म्हटलं की लॉस आहे, लॉस, तोटा आहे. आणि तोटा कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. टू बॅड डेप्ट 1,425. विषय संपला. त्यानंतर डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड म्हणजे डिस्काउंट दिला, सूट दिली. डेबिट साइडला, डेबिट साइडला जर डिस्काउंट दिला असेल तर तो आपला लॉस असतो. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला जर डिस्काउंट दिला असेल तर तो आपला लॉस असतो. लॉस. लॉस म्हणलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहून टाका. तो डिस्काउंट अलाउड 800 रुपये. डिस्काउंट अलाउड
₹800 800. ठीक आहे. आणि लास्ट पॉइंट कॅश इन हँड, हातामधील रोख रक्कम. माझ्या हातामधील रोख रक्कम ही माझी आहे, पैसे माझेच आहेत, माझ्याकडचे पैसे माझे आहेत, माझी संपत्ती आहे. आणि संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहून टाका. कॅश इन हँड रक्कम 7,000, रक्कम 7,000. ठीक आहे. आता क्रेडिट साइडला याचं 2-3 मुद्दे आहेत, संपून टाकू 2 मिनिटांमध्ये. कॅपिटल काय सांगितलंय? कॅपिटल. आणि कॅपिटल म्हणजे काय मी तुम्हाला विचारतोय. कॅपिटल म्हणजे काय? भांडवल. आणि भांडवल नेहमी काय असतो? देणं असतो. बघा कॅपिटल म्हणजे काय? भांडवल. आणि भांडवल नेहमी काय असतो? देणं असतो. आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. कॅपिटल शर्मा आणि वर्मा दोन आहेत पार्टनर, शर्मा आणि वर्मा. शर्माची रक्कम इनरला, वर्माची रक्कम पण इनरला. दोघांचे हे रक्कमा इनरला लिहायच्या, आउटरला नाही लिहायच्या, इनरलाच. लिहून टाका किती रक्कम आहे बघा. 90,000 आणि 60,000. ठीक आहे. आता मला या ठिकाणी विचारायचे आहे, आवाज येतोय ना बाबांनो? आता या ठिकाणी एक पहिला जो पॅरा आहे त्या पॅरामध्ये एक वाक्य सांगितलं होतं की पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. रेशो दिलाय का रे? रेशो दिलाय का? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, रेशो दिलाय का? नाही. रेशो दिला नाही नाही. दिला सर. मग रेशो काढायचे ना. नाही. रेशो काढूया ना. घ्या नाही. रेशो काढायचा कसा बघा. या ठिकाणी 90,000 रुपये रक्कम आहे कोणाची? शर्माची. त्याला भागायचं वर्माच्या रकमेनं. किती आहे? 60,000. 90,000 भागिले 60,000. आता भागाकार येतो ना तुम्हाला. शून्याला शून्य गेले, राहिलं किती? 9/6. राहिलं 9/6. भाग जातोय का? 3 न भाग जातोय. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. म्हणजे किती उत्तर आलं? 3/2. उत्तर किती आलं रे? उत्तर 3/2. म्हणजे रेशो आहे 3:2. रेशो किती आहे आपला? 3:2 रेशो आहे. ठीक आहे. कसा काढला पुन्हा एकदा सांगतो. शर्माचं कॅपिटल किती होतं? 90,000. ठीक आहे. त्याला भागलं वर्माच्या कॅपिटलनं 60,000. 4 शून्याला 4 शून्य गेले, 4 शून्याला 4 शून्य गेले, राहिले किती? 9/6. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 2. 3/2 आला होता. 3/2 आला होता. म्हणजेच काय की 3:2 रेशो आहे. बघा रेशो मी तुम्हाला सांगतोय किती आला? 3:2. जो काय नेट प्रॉफिट होईल किंवा नेट लॉस होईल तो 3:2 या रेशोनं वाटायचा. समजलं का या ठिकाणी कॅपिटलचा? नसेल समजलं पुन्हा सांगतो. सांगा. हॅलो. समजलंय सर. ठीक आहे. बघा आता. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट आहे. क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे काय? धनको. आणि धनको म्हणजे काय? मालक. मालकाला आपण नेहमी पैसे देणं असतो. मालकाला आपण नेहमी काय असतो? पैसे देणं असतो. आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला 3 ओळी सोडा आणि खाली लिहा क्रेडिटर्स रक्कम 30,000. क्रेडिटर्स रक्कम 30,000 लिहिलं. ठीक आहे. ओके. पुढं रेंट रिसिवड. रेंट मिळाला. अरे रेंट रिसिवड म्हणजे पैसे मिळाले. आणि पैसे मिळाले म्हणजे इन्कम आहे. ठीक आहे. रेंट म्हणजे भाडं मिळालं म्हणतोय मी. पैसे मिळाले, इन्कम कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला रिसिवड हा शब्द आला तो इन्कम असतो. का?
पैसे मिळाले, कुठे येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहून टाका. बाय रेंट रिसिव्ड 3,500. रक्कम आतमध्ये लिहायची. आतमध्ये का ऍडजस्टमेंट आहे स्टार केलंय. ठीक आहे. ऍडजस्टमेंट नंबर 4. ऍडजस्टमेंट नंबर 4 बघा या ठिकाणी काय सांगितले बघा. रेंट ऑफ ₹800 इज स्टील रिसिवेबल फ्रॉम द टेंट. बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की 800 रुपये जे आहेत रेंटचे रिसिवेबल आहे. काय आहे? रिसिवेबल आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग. आता या ठिकाणी रेंट मला मिळाला होता. किती रुपये मिळाला रेंट सांगितलंय बघा 3,500 रुपये. परंतु अजून 800 रुपये मला या ठिकाणी येणं आणि या ठिकाणी इन्कम आहे ना. क्रेडिटला काय आहे? इन्कम आहे. मग या ठिकाणी मी कुठे घेतलं? क्रेडिट साईडला घेतलं म्हणजे माझा इन्कम आहे. रेंट रिसिव्ड हा माझा इन्कम आहे आणि इन्कमच्या संदर्भात येणं असेल तर ते आपलं आउटस्टँडिंग असतं. इन्कमच्या संदर्भात जर रिसिवेबल म्हणलं असेल तर ते आपलं आउटस्टँडिंग असतं आणि आउटस्टँडिंग नेहमी काय करतो? ऍड करतो. करा ना ऍड. 800 रुपये. सांगा बेरीज किती येते? 3500 आणि 800 बेरीज सांगा किती येते? 4,300. 4,300. ठीक. 4,300 अगदी बरोबर आहे. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग लक्षात ठेवा कशाच्या संदर्भात आउटस्टँडिंग आहे? क्रेडिट साइडला ऍड केलंय. क्रेडिट साइडला उजव्या बाजूला ऍड केलंय. जाणार कुठं? उजव्या बाजूलाच. ठीक आहे. आता मुद्दा सांगतो. इन्कमच्या संदर्भात क्रेडिट साइडला जर आउटस्टँडिंग दिला असेल ते आपलं येणं असतं. येणं आणि येणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहून टाका. आउटस्टँडिंग रेंट 800 रुपये. आउटस्टँडिंग रेंट 800 रुपये. झाला विषय संपला. ऍडजस्टमेंट नंबर 4 संपली. ठीक आहे. पुढं बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? ओडी म्हणजे काय? बँक ओव्हरड्राफ्ट हे आपलं कर्ज आहे आणि कर्ज म्हणलं की देणं असतं. देणं. बँक ओव्हरड्राफ्ट हे आपलं कर्ज आहे आणि कर्ज म्हणलं की देणं असतं. देणं आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहून टाका ना. बँक ओडी 24,500. 24,500. ठीक आहे. ओके झालं. पुढे लास्ट पॉइंट आहे. लास्ट शेवटचा सेल्स म्हणजे काय? वस्तू विकली. सेल्स म्हणजे काय? वस्तू विकली. ठीक आहे. खरेदी विक्रीचा व्यवहार कुठं होतो? फॅक्टरीमध्ये. खरेदी विक्रीचा व्यवहार कुठं होतो? फॅक्टरीमध्ये. परचेस डेबिटला, सेल क्रेडिटला. का? वस्तू खरेदी केली, परचेस केली, पैसे गेले की खर्च असतो ना. परचेस खर्च आहे म्हणून डेबिटला. बर वस्तू विकली, सेल केली, सेल. पैसे मिळाले, वस्तू गेली आणि काय मिळालं? पैसे मिळाले. इन्कम आहे. इन्कम म्हणून सेल नेहमी क्रेडिट साइडला लिहायचा. लिहून टाका. बाय सेल्स. आता मला तुम्ही सांगा रक्कम इनरला लिहायची का आउटरला? रिटर्न आउटवर्ड, रिटर्न इनवर्ड. सेल्स रिटर्न दिलंय का? दिलंय का? सेल्स रिटर्न दिलंय का? रिटर्न आउटवर्ड दिलंय का? सांगा लवकर. हॅलो. नाही दिलं सर. दिलं नाही म्हणजे डायरेक्ट आउटरला रक्कम लिहिणार. लिहून टाका आउटरला रक्कम. किती आहे रक्कम? 2,26,750. 2,26,750. सर्वच्या सर्व मुद्दे संपले. ऍडजस्टमेंट बघा या ठिकाणी डेबिट साइड बघा. डेबिट साइड सगळ्या संपल्या. क्रेडिट साइड संपली. आता खाली ऍडजस्टमेंट नंबर 1 संपली, 2 संपली, 3 नंबर नाही संपली. 3 नंबरच नवीन आहे. या ठिकाणी आपल्याला हे शिकायचे आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला हे शिकायचं आहे. घेऊया लगेच आपण या ठिकाणी
काय सांगितले बघा, गुड्स वर्थ रुपीज 5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर. बघा या ठिकाणी काय सांगितलंय की आगीमध्ये आगीमध्ये वस्तू जळाली, गुड्स आगीमध्ये डिस्ट्रॉयड झाला, फायर मध्ये या ठिकाणी आगीमध्ये पूर्णपणे नष्ट झाला. किती रुपयाचा? 5,000 रुपयाचा गुड्स नष्ट झाला. काय झाला? नष्ट झाला. ठीक आहे, आता थांबा या ठिकाणी. बघा नष्ट झालं ना, ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागतंय वस्तू एक प्रकारे काय केली? विकली. अरे वस्तू विकली नाही, परंतु वस्तू या ठिकाणी गेलीच ना, वस्तू नष्ट झाली, आगीमध्ये नष्ट झाली. आपण विकली नाही, काय केलं नाही, पण या ठिकाणी नष्ट झाली वस्तू. नैसर्गिक आपत्ती असेल, मानवनिर्मित आपत्ती असेल, त्यामध्ये वस्तू नष्ट झाली. वस्तू नष्ट झाली म्हणजे गेलीच ना, एक प्रकारे वस्तू गेली म्हणजे या ठिकाणी सेलचा ट्रान्झॅक्शन करावा लागतो. वस्तूचा या ठिकाणी सेलचा ट्रान्झॅक्शन करावा लागतो, म्हणजे वस्तू विकली म्हणून दाखवावं लागतं. वस्तू विकली म्हणून दाखवावं लागतं. ज्या प्रकारे आपण म्हटलं वस्तू सॅम्पल म्हणून दिली, पण ती एक प्रकारे आपल्याला सेल म्हणून दाखवायची होती. 3 नंबरचं एक्झाम्पल काल बघितलं. बघा या ठिकाणी काल काय बघितलं होतं की वस्तू आपल्या मालकाला दिली, कशाला? वापरायला, पर्सनल यूज साठी. परंतु गेली ना वस्तू, वस्तू गेली की सेल मांडला पाहिजे. सेल मांडला पाहिजे. या ठिकाणी लक्षात ठेवा, सेल कुठे येतो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. लिहून टाकू आपण लगेच. बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर लिहून टाका. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. 5,000 रुपये लिहिलं का? का 5,000 रुपयाची वस्तू होती, जळाली. एक प्रकारे वस्तू गेली की त्या प्रकारे या ठिकाणी सेल मांडला पाहिजे. सेल मांडला ना 5,000 रुपयाचा. पुढचं वाचा. ठीक आहे, या ठिकाणी काय म्हणले बघा, इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ऑफ रुपीज 4,300. मी त्या मालमत्तेचा 5,000 रुपयाच्या वस्तूंचा इन्शुरन्स काढला होता, विमा काढला होता. काय काढला होता? इन्शुरन्स. या ठिकाणी मी इन्शुरन्स काढला होता म्हणजे या ठिकाणी मला त्याची नुकसान भरपाई मिळणार. बघा या ठिकाणी इन्शुरन्सचा धडा तुम्हाला बीकॉमला आहे, ते तुम्हाला शिकायला मिळेल. बघा या ठिकाणी मी त्या 5,000 रुपयांच्या वस्तूंचा इन्शुरन्स काढला होता, विमा काढला होता. म्हणजे काय की नुकसान भरपाई या ठिकाणी मला मिळणार आहे. परंतु या ठिकाणी विमा कंपनीनं, इन्शुरन्स कंपनीनं सांगितलं की 4,300 रुपये देणार, 5,000 रुपये देणार नाही, 4,300 रुपये देणार. 5,000 रुपयाची वस्तू नष्ट झाली, पण देणार किती? 4,300 रुपये. म्हणजे काय की 4,300 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत, मिळाले नाहीत. मिळणार आहेत कोणाकडून? इन्शुरन्स कंपनीकडून. म्हणजे ये नाही ना अजून. 4,300 रुपये माझं काय ये नाही. आणि येणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहून टाका. लिहून टाका इन्शुरन्स क्लेम म्हणायचं. इन्शुरन्स क्लेम, इन्शुरन्स क्लेम 4,300. बघा 4,300 रुपयाचा मी इन्शुरन्स क्लेम केला. 4,300 रुपये कंपनी म्हणले देणार, 5,000 नाही, 4,300. मिळालेत का? मिळाले नाहीत. 4,300 रुपये येणार आहेत. येणार म्हणजे येणं म्हणलं की असेट साईडला. झालं, विषय संपला. पण थांबा या ठिकाणी बघा, 5,000 रुपयाची वस्तू होती. किती रुपयाची वस्तू होती? 5,000 रुपयाची. 5,000 रुपयाची वस्तू नष्ट झाली, त्यापैकी 4,300 रुपये मिळणार आहेत. वजाबाकी सांगा, वजाबाकी. 5,000 मधून 4,300 गेले, सांगा किती येतंय? सोपं आहे. 700 रुपये. बरोबर आहे. म्हणजे काय की तुमचा मोबाईल फोन होता 5,000 रुपयाचा. 5,000 रुपयाचा मोबाईल फोन आगीमध्ये जळून नष्ट झाला, डिस्ट्रॉय झाला. पण या 4,300 रुपयाचा तुम्ही इन्शुरन्स काढला होता, म्हणजे 4,300 रुपये मिळाले. एक समजू आपण 5,000चा मोबाईल
त्यापैकी 4,300 रुपये मिळाले, म्हणजे 700 रुपयाचा माझा काय झाला, लॉस झाला. लॉस 700 रुपये मला कमी मिळाले. 700 रुपये मला या ठिकाणी कमी मिळाले. माझे 700 रुपयाचा काय लॉस आहे. आणि सर्वांना माहिती आहे लॉस कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहून टाका. टू लॉस बाय फायर, लॉस बाय फायर 700 रुपये. टू लॉस बाय फायर 700 रुपये. ठीक आहे. ऍडजस्टमेंट संपली. ऍडजस्टमेंट संपली 3 नंबरची. बघा, गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अशी ऍडजस्टमेंट आहे, वेगळी काय ऍडजस्टमेंट नाही. यामध्ये काय झालं, वस्तू जळाली. किती रुपयाची वस्तू होती, 5,000 रुपयाची. मोबाईल फोन होता समजू. 5,000 रुपयाचा मोबाईल एक प्रकारे गेला म्हणलं की सेल झाला. आणि सेलची नोंद कुठं करतो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. ठीक आहे, करावीच लागते सेल म्हणून. परंतु इन्शुरन्स कंपनी म्हणली की 4,300 रुपये देतो, क्लेम होता म्हणून, इन्शुरन्स होता म्हणून 4,300 रुपये देतो. दिले नाहीत, देतो म्हणाले. म्हणजे 4,300 रुपये नाही ना, आणि येणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला मांडलं. ओके. पण 5,000 मधून 4,300 रुपये वजा करा. का, 5,000 रुपयाचं नुकसान झालं, पण त्यातनं 4,300 रुपये मिळणार आहेत. किती रुपयाचा लॉस झाला, 700 रुपयाचा लॉस झाला. 700 रुपये मला कमी मिळणार आहेत. 700 रुपयाचा लॉस आहे. आणि लॉस म्हणलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लॉस बाय फायर 700 रुपये. ओके. आता या ठिकाणी अकाउंट क्लोज करायचे. या ठिकाणी तुम्ही बेरीज केली असेल, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडची बेरीज किती येते सांगा. हॅलो, मी सांगतो, आवाज येतोय ना. बघा, 38,000, 2,26,750 आणि 5,000. बेरीज येते 2,69,750. $2,69,750. आता या ठिकाणी 2,69,750 मधून 28,000, 1,75,000, 2,500, 1,400 वजा केली तर फरक येतो 61,650 रुपयाचा. फरक येतो 61,650. हा येतोय सर फरक. मला सांगा, या फरकाला आपण काय म्हणतो, काय म्हणतो फरकाला, फरकाला काय म्हणतो. ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट बीडी. टू ग्रॉस प्रॉफिट सीडी म्हणतो. क्लोजिंग आहे ना, क्लोजिंग, ट्रेडिंग अकाउंट क्लोज करतोय म्हणून टू ग्रॉस प्रॉफिट सीडी 61,650. आता हा क्रॉस प्रॉफिट घेतला जातो क्रेडिट साइडला लगेच. बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडचा फरक ग्रॉस प्रॉफिट घेतला जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. घ्या ना, बाय ग्रॉस प्रॉफिट बीडी. इथं काय म्हणणार आहे, बाय ग्रॉस प्रॉफिट बीडी. का, क्लोजिंग होता ट्रेडिंगचा, ओपनिंग झाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ओपनिंगला बाय ग्रॉस प्रॉफिट बीडी म्हणलं. ल्या तेवढीच रक्कम 61,650. 61,650. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही मला बेरीज सांगा. 61,650 अधिक 4,300 बेरीज सांगा किती येते. तुम्ही सांगा. तुम्ही 61,000 आणि 4,300 65,950. 65,950. अगदी बरोबर आहे. 65,950. 950. या 65,950 मधून बऱ्याचशा रकमा आहेत. 17,500 आहे, 1,800 आहे, 2,100 आहे, 2,000 आहे, 1,140 आहे, 2,400 आहे, 1,750 आहे, 1,425 आहे, त्यानंतर 1,425 डबल आहे, 800 आहे आणि 700 आहे. एवढ्या सगळ्या रकमा वजा करायच्या. वजा बाकी या ठिकाणी येते
32,910. किती येते वजाबाकी? 32,910. याला आपण काय म्हणतो सांगा रे? या 32,910 ला फरकाला काय म्हणतो? टू नेट प्रॉफिट. बरोबर आहे, टू नेट प्रॉफिट. दोन पार्टनर आहेत, दोघांमध्ये वाटायचं आहे. शर्मा आणि वर्मा. शर्मा आणि वर्मा. शर्मा आणि वर्मा. ठीक आहे, मला सांगा या ठिकाणी 32,910 आहे. रेशो किती काढला आपण? रेशो 3:2. रेशो आपला 3:2. 3:2 5. बेरीज करायची रेशोची. 3:2 5 म्हणजे 32,910 भागिले 5. सांगा उत्तर सांगा. 32,910 भागिले 5 भागाकार. 6,000. हा 6,582. 6,582. 6,582. ठीक आहे. शर्माचे शेअर किती आहेत? 3 गुणिले 3. वर्माचे शेअर किती आहेत? गुणिले 2. बघा 6,582 गुणिले 3 सांगा किती येते? 6,582 गुणिले 3 19,746. 19,746. बर, आता 6,582 गुणिले 2. 13,000 किती? 13,164. 13,164. अगदी बरोबर आहे. आता ठिकाणी काय करतो आपण? हा नेट प्रॉफिट दोघांच्या कॅपिटल मध्ये ऍड करतो. करा ऍड, लगेच करा. शर्माचा किती आहे प्रॉफिट? करा ऍड. ऍड एनपी 19,746. 90,000 अधिक 19,746. बेरीज सांगा. 1,09,746. 1,09,746. ओके. वर्माचा आता प्रॉफिट ऍड करू. 13,164. ऍड नेट प्रॉफिट 13,164. सांगा बेरीज, सांगा बेरीज. 73,164. 73,164. ठीक आहे. आता टॅली करायची आहे. लायबिलिटी साइडची बेरीज येते 2,37,410. असेटची बेरीज करा तुम्ही. असेटची बेरीज करा. हा बरोबर आहे. 2,37,410. करा तुम्ही, करा.